हरे कृष्णा। जय राधा माधव कुंज बिहारी। 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 जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रजजनरंजन। यशोदानंदन व्रजजनरंजन। यशोदानंदन व्रजजनरंजन। व्रजजनरंजन। यशोदानंदन व्रजजनरंजन। व्रजजनरंजन। यमुनातीरावनचारि। 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 जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। श्री राधा गोपाल भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे। निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद। श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे।
हरे कृष्ण. तर सर्व भक्तांचं पुन्हा एकदा आजच्या आपल्या भागवतम क्लासमध्ये विशेष स्वागत आहे. तर आपण भगवान श्रीकृष्णांच्या द्वारकेमधील ज्या लीला आहेत त्याच्यावर चर्चा करत आहोत. आणि त्याच्यामध्ये आपण काल पाहत होतो की परीक्षित महाराज सुखदेव गोस्वामींना बलरामजींच्या आणखीन काही विशेष लीलांबद्दल सांगा असं विनंती करतात. कारण बलरामजींची पण कार्य फार दिव्य आणि अद्भुत आहेत. आणि बलरामजी हे स्वयं पूर्ण पुरुषोत्तम भगवंतच आहेत. कृष्ण आणि बलरामजींच्या मध्ये काही अंतर नाहीये. आणि बलरामजींच्या पण लीला तेवढ्याच बद्ध जीवासाठी लाभदायक आहेत जेवढ्या कृष्णांच्या लीला आहेत. आणि त्यामुळे बलरामजींच्या लीला आणखी तुम्ही सांगा असं सुखदेव गोस्वामींना परीक्षित महाराज विनंती करतात. आणि त्यानंतर मग सुखदेव गोस्वामी मग काल आपण पाहिलं की द्विविध वानर जो होता त्याचा वध कसा करतात बलरामजी याचा प्रसंग सांगतात. हा द्विविध वानर हा प्रभू रामचंद्रांच्या कालावधीपासून होता, पण आता बलरामजीच्या द्वारे त्याचा उद्धार होतो. आणि त्याच्या पुढे मग कृष्णांचे जे पुत्र आहेत साम त्याच्या विवाहाचा प्रसंग सुखदेव गोस्वामी सांगू लागतात. हा जो सांब आहे हा साम जामवंती यांचा पुत्र होता. आणि या साम बद्दल सांगितलं जातं, आचार्य सांगतात आपल्या तात्पर्यामध्ये की हा साम फार खोडकर होता. म्हणजे कृष्ण तर खोडकर होतेच लहानपणी, आणि कृष्णांचा पुत्र असल्यामुळे हा पण फार खोडकर होता. आणि सांब या शब्दाचा अर्थ काय की आईला फार प्रिय असणारा असा त्याचा अर्थ होतो. कारण हा जो सांब होता हा लहानपणापासूनच जसं काही मुलं असतात की नेहमी आपल्या आईसोबत राहून आईच्या सोबत राहण्याची त्यांना सवय झालेली असते. आणि जरा मोठं झाल्यानंतर पण ते आईच्या सोबतच ज्यादा राहत असतात प्रेमापोटी, किंवा त्या आईला पण प्रेम असताना ती मुलग्याला सोबतच ठेवत असते. तर अशा पद्धतीने लहानपणी हा साम ज्यादा तर आपल्या जामवंती जी त्यांची आई होती त्यांच्यासोबत राहायचा आणि त्या आईला फार प्रिय होता. आता प्रत्येक पुत्र आईला प्रिय असतातच, पण तो हा जामवंत सांब हा ज्यादाच आईच्या सोबत आपला वेळ व्यतीत करायचा. आणि म्हणून याचं नाव सांब. सांब या शब्दाचा अर्थ होतो आईला ज्यादा प्रिय असणं. मग खोडकर पण होता. आणि म्हणून त्यांनी काय केलं, ह्या ठिकाणी दुर्योधनाच्या कन्या जी कन्या होती लक्ष्मणा त्याच्या स्वयंवरमध्ये त्या कन्येला अपहरण करतो. आणि मग काल चर्चा केली आपण की मग 6 योद्धे जे महारथी आहेत, दुर्योधन, कर्ण, भीष्म पितामह, बाकी इतर 3 होते, असे सर्वजण मिळून काय करतात, सामशी युद्ध करतात आणि सामला बंदी बनवतात. पण तो साम पण असं सहजासहजी बंदी बनत नाही, तर फार वीरतेने या सर्वांच्या सोबत तो लढतो आणि आपल्या युद्धकलेने सर्वांना प्रसन्न पण करतो. पण तो एक क्षत्रिय धर्म म्हणून हे सर्व कौरवगण जे योद्धा होते ते काय करतात, सामला बंदी बनवून घेऊन जातात हस्तिनापूरमध्ये. आणि इकडं वार्ता मग कळते द्वारकेमध्ये नारद मुनीच्या द्वारे की सामला असं कौरवांच्या द्वारे अधार्मिक पद्धतीने बंदी बनवलेलं ही वार्ता कळते. पहा, कौरव यादवगण फार क्रोधित होतात. का? कारण असं नाही की सामने चूक केली होती. आता आपण नेहमी सांगतो की कलियुगामध्ये एखादा मुलगा एखाद्या मुलगीचं अपहरण करत असेल तर हे कलियुगामध्ये चुकीचं आहे, ते आपण ते पाप समजू शकतो किंवा म्हणलं पाहिजे. पण तो द्वापर युगापर्यंत जे प्रत्येक जण आपल्या आपल्या वर्णाचं फार तंतोतंत पालन करत होते, मग क्षत्रिय असतील, ब्राह्मण असतील, वैश्य असतील, शूद्र असतील, ते जन्माने नसायचे परंतु कर्माने ते त्या वर्णाचे असायचे, तेव्हा ते फार कडकपणे त्याने पालन करायचे. आणि त्यावेळेला हे सगळं अलाउड होतं, त्याला काही गैर मानलं जात नव्हतं. आणि त्यामुळे सामने हे जे कार्य केलं होतं ते चुकीचं नव्हतं, परंतु जे कौरवांनी केलं की 6 लोकांनी मिळून सामला बंदी बनवले हे मात्र क्षत्रिय धर्मानुसार अधर्म होता, चुकीचं होतं. आणि म्हणून यादवगण फार क्रोधित होतात आणि यादवगण लगेच युद्धाची तयारी करू लागतात की हस्तिनापूरवर आता आपण आक्रमण करायचं सामला मुक्त करण्यासाठी. परंतु बलरामजींना हे जेव्हा कळतं किंवा बलरामजी पाहतात की यादवगण आपले सर्व द्वारकावासी क्रोधित झालेले आहेत, उग्रसेन महाराजांनी पण आज्ञा दिलेली आहे, सर्वजण युद्धाची तयारी करतायत, तर त्यावेळेला बलरामजींना थोडं ते योग्य वाटत नाही. का? कारण कौरव पण त्यांचे संबंधित आहेत, नातेवाईक आहेत. कारण जे कुंती महाराणी आहेत त्या यादवांच्याच मुलगी आहेत आणि पांडवांशी त्यांचा विवाह झाल्यामुळे म्हणजे पांडवामधले जे पांडवांचे वडील होते पांडू महाराज, त्यांच्याशी कुंती महाराजांचा विवाह झाल्यामुळे हे नातेवाईक आहेत पहिल्यापासून. मग अशा नातेवाईकांच्या मध्ये युद्ध होणं योग्य नाहीये असं बलरामजी विचार करतात.
आणि मग बलरामजी सर्वांना सांगतात, यादवगणांना, की तुम्ही युद्धाची काही लगेच तयारी करू नका. मी जातो हस्तिनापूरला आणि कौरवांशी मी बोलतो. कौरवांचं माझ्यावर प्रेम आहे, आपलंही सर्वांचं कौरवांवर प्रेम आहे आणि अशा प्रेमाच्या संबंधामध्ये असं युद्ध करणं योग्य नाहीये. आणि मी जाऊन त्यांना समजावतो, बोलतो त्यांच्याशी आणि साम आणि त्याची जी पत्नी आहे लक्ष्मणा, तिला घेऊन येतो. आता बलरामजी पण फार वरिष्ठ यादवगणावर होते आणि कृष्णांप्रमाणेच सर्वांना बलरामजींप्रती पण फार प्रेम होतं. बलरामजी पण स्वयं भगवंत आहेत किंवा भगवंतांचं जे विस्तारित रूप आहेत हेच यादवगणांना माहीत होतं. आणि त्यामुळे बलरामजी असं म्हटल्यानंतर सर्वजण ठीक आहे म्हणतात, मान्य करतात ती गोष्ट. आणि बलरामजीचं पहा, बलरामजीचं हे एक विशेष गुण आहे. बलराम ह्या शब्दाचा अर्थ आहे की बलराम या शब्दाचा अर्थ होतो की ते आपल्या शक्तीचं प्रदर्शन करण्यामध्ये आनंद घेतात. बलराम, राम म्हणजे आनंद घेणारे. आणि मग कशामध्ये? शक्तीचं प्रदर्शन करण्यामध्ये. तर वेगवेगळ्या लीलेमध्ये ते आपल्या शक्तीचं प्रदर्शन करतात. आणि दुसरं एक बलराम या नावाचा अर्थ होतो, त्याच्यामध्ये जे राम शब्द आहे, राम या शब्दाचा अर्थ स्वतः आनंद घेणारे आणि इतरांना आनंद देणारे पण, असं पण म्हणलेलं आहे. मग बलरामजीचा स्वभाव कसा होता की ते आपल्या नातेसंबंधामध्ये किंवा जे काही त्यांच्यासाठी प्रिय असणारे जे व्यक्ती आहेत त्यांच्या जीवनामध्ये दुःख येऊ नये किंवा सर्वांना आनंद मिळावा ह्या पद्धतीने बलरामजी नेहमी कार्य करायचे किंवा सर्व काही सेटलमेंट करायचे. काय पण त्यांच्यामध्ये वादविवाद झाला कोणाच्यामध्ये पण, तर अशा पद्धतीने बलरामजी फार एकदम मध्यस्थीची बऱ्याच वेळेला भूमिका निभवायची. आणि त्यामुळे बलरामजींच्या प्रती सर्वांनाच प्रेम होतं. आणि आता म्हणून ते म्हणतात की नाही, मी जातो आणि कौरवांच्या सोबत बोलून काय करतो, हे सर्व जे काय वादविवाद तो मी मिटवतो, अशा पद्धतीने ते म्हणतात. मग बलरामजींच्या प्रती तो विश्वास होता, सर्वांना प्रेम होतं. मग यादवगण ठीक आहे म्हणतात. मग काय होतं की बलरामजी मग स्वतःसोबत काही ब्राह्मणगण घेतात आणि यादवांमधले काही वयस्कर जे ब्राह्मण आहेत त्यांना पण घेतात. कारण सर्वजण ब्राह्मण वयस्कर लोक असले तर मग थोडं आणि चर्चा करायला, बोलणं करायला चांगलं असतं. अशा पण काही लोक आपल्यासोबत घेतात आणि उद्धवजींना पण सोबत घेतात. कारण उद्धवजी पण एक फार म्हणजे चाणाक्ष किंवा मध्यस्थी करणारे, राजनीतीमधले राजकीय क्षेत्रातले बरेच योग्य ज्ञान असणारे व्यक्ती होते उद्धवजी. आणि म्हणून द्वारकेमध्ये पाहायला मिळतं की कृष्ण, बलराम किंवा उग्रसेन महाराजांना कोणत्याही गोष्टीबद्दल काही मार्गदर्शन हवं असेल किंवा काही विशेष उपदेश किंवा मत हवा असेल तर ते नेहमी उद्धवांना विचारत असत. आणि ह्या वेळेला पण मग बलरामजी उद्धवांना सोबत घेऊन मग काय करतात, आपल्या रथावर बसून आणि थोडे सैनिक घेऊन हस्तिनापूरकडे निघतात. आणि प्रवास करत करत मग हस्तिनापूरच्या जवळ येतात. आणि तो वर्णन आहे की बलरामजी जेव्हा त्या सर्व समुदायातून निघत होते तर जणू काही एक फार म्हणजे आकाशामध्ये तारे असतात आणि त्या ताऱ्यामध्ये जेव्हा चंद्र असतो, पूर्ण चंद्र पौर्णिमेच्या दिवशी, तर तो पूर्ण चंद्र किती सुंदर दिसत असतो. तर तशा पद्धतीने बलरामजीची शोभा होती. इतके सुंदर दिसत होते. त्या सर्व ब्राह्मण यादवगणांच्या मध्ये बलरामजी रथामध्ये बसून हस्तिनापूरला जात आहेत. आणि त्यावेळी यादवांना पूर्ण विश्वास होता की बलरामजी सर्व काही व्यवस्थित करून येतील. आणि मग बलरामजी इकडे हस्तिनापूरला पोहोचतात. पण तो हस्तिनापूरमध्ये नगरामध्ये प्रवेश करत नाहीत, तर हस्तिनापूरच्या नगराच्या बाहेरच एका उद्यानामध्ये ते काय करतात, तिथं राहण्याची व्यवस्था, म्हणजे तिथे थांबतात. सर्व आपलं शिबिर तिथं थापून तिथं ते थांबतात. आणि मग काय होतं की मग उद्धवांना बलरामजी नगरामध्ये पाठवतात दूत म्हणून, की तुम्ही जावा आणि धृतराष्ट्र, दुर्योधन आणि कौरवांचे जे प्रमुख वयस्कर लोक आहेत त्यांना भेटा आणि त्यांच्याशी चर्चा करून आपली जी काही इच्छा आहे ते त्यांना सांगा. मग उद्धवजी पण जातात आणि उद्धवजी मग कौरवांचे जे प्रमुख आहेत त्यांना भेटतात. विशेष म्हणजे जे धृतराष्ट्र आहे, कारण धृतराष्ट्र त्यावेळेला राजा होते, भीष्म पितामह होते, द्रोणाचार्य होते, दुर्योधन होते, तर हे सर्व राजसभेमध्ये होते आणि त्यांना उद्धवजी भेटतात. मग इथं युधिष्ठिर महाराज किंवा पांडवांचं वर्णन नाहीये. तर आचार्य सांगतात की हा जो प्रसंग घडला हा केव्हा घडलेला आहे की कौरव आणि पांडवांच्या मध्ये जी राज्याची विभागणी झाली होती त्याच्यानंतरचा हा प्रसंग आहे. मग आता पांडवांना कौरवांनी काय दिलं होतं, इंद्रप्रस्थ, त्यावेळेला त्याला खांडवप्रस्थ किंवा खांडव वन पण म्हटलं जात होतं, ते ठिकाण पांडवांना दिलं होतं. आणि पांडवांनी तिथं त्यांची राजधानी इंद्रप्रस्थ स्थापना केली होती आणि पांडव त्या ठिकाणी राहत होते. आणि जे कौरव आहेत ते
हस्तिनापूरमध्ये राहतात. त्यामुळे इथं भीष्म पितामह आहेत, द्रोणाचार्य आहेत किंवा धृतराष्ट्र आहेत, दुर्योधन यांचा उल्लेख आहे, परंतु पांडवांचा उल्लेख नाहीये. मग जेव्हा उद्धवजी तिथं जातात तर उद्धवजींच्या द्वारे ह्या कौरवांना कळतं की बलरामजी आलेले आहेत आणि आपल्या नगराच्या बाहेर ते थांबलेले आहेत. तर ह्या कौरवांना फार आनंद होतो. का आनंद होतो? कारण खरोखर बलरामजीप्रती सर्वांचंच प्रेम होतं, कौरवांचं पण प्रेम होतं फार. कारण बलरामजी फार एकदम निष्पक्षपणे काय करतात, आचरण करतात. कृष्ण आहेत काय थोडं पक्षपातपणा करतात, म्हणजे कौरवांच्या दृष्टिकोनातून की ते पांडवांची नेहमी बाजू घेतात. परंतु बलरामजी कसे आहेत, ते सर्वांवर समान प्रेम करतात, असा सर्वांना भाव होता. आणि विशेष करून दुर्योधनावर बलरामजीचं फार प्रेम होतं. का प्रेम होतं? कारण दुर्योधन आणि भीम या दोघांना पण बलरामजींनी गदायुद्ध शिकवलं होतं. गदायुद्धाचे भीम आणि दुर्योधन या दोघांचे गुरु कोण आहेत? बलरामजी आहेत. परंतु दुर्योधन हा होता काय होता, गदायुद्धामध्ये फार प्रवीण होता. म्हणजे भीमापेक्षा पण दुर्योधन कौशल्याच्या दृष्टिकोनातून फार श्रेष्ठ होता आणि शक्तीच्या दृष्टिकोनातून भीम श्रेष्ठ होता असं म्हणलेलं आहे. परंतु जे म्हणजे गदा चालवण्यामधले जे काही वेगवेगळे डाव आहेत किंवा ते डाव कसे खेळणे हे जे ज्ञान आहे ते दुर्योधनला जादा होतं आणि त्यामुळे बलरामजींना दुर्योधन फार प्रिय वाटत होता. मग असे बलरामजी आपल्याला भेटायला आले म्हटल्यानंतर कौरव पण फार आनंदित होतात. मग दुर्योधन आहे, भीष्म पितामह आहेत, बाकी असं भीष्म पितामहांचा उल्लेख आहे, परंतु दुर्योधन बाकी जे कौरव यांचा उल्लेख नाही. परंतु काही कौरव मिळून मग बलरामजींना भेटायला उद्धवांच्या सोबत येतात. कुठे येतात? त्या नगराच्या बाहेर त्यांचं स्वागत करायला, त्यांचं विशेष त्यांचं स्वागत सत्कार किंवा त्यांना घेऊन आपल्या नगरामध्ये येण्यासाठी. आणि मग ते काय करतात, बलरामजीच्या त्या भेटण्याच्या ठिकाणी किंवा राहण्याच्या ठिकाणी आल्यानंतर तिथं येऊन काय करतात, बलरामजीची फार सुंदर अशी म्हणजे पूजा अर्चना करतात. बलरामजींना एक औपचारिकता म्हणून एक आदर सत्काराचं एक प्रतीक म्हणून काही गायी दान करतात आणि त्याचबरोबर काही भेटवस्तू पण त्यांना दिल्या जातात बलरामजींना कौरवांच्याकडून. आणि एवढंच नाही तर बरेच कौरव बलरामजींचं तिथं चरण स्पर्श करतात. का? कारण बलरामजी कोण आहेत हे बऱ्याच कौरवांना माहीत होतं की हे साधारण नाही, ते पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. अशा पद्धतीने काही कौरवांना हे पण माहीत होतं आणि ते बलरामच्या अक्षरशः चरण स्पर्श करतात. मग आता श्लोकामध्ये आलं नाही, पण तात्पर्यामध्ये आचार्य सांगत आहेत की तिथं भीष्म पितामहानी पण बलरामजीचं चरण स्पर्श केला. आता भीष्म पितामह वयाने बलरामजींपेक्षा किती मोठे आहेत, परंतु बलरामजी स्वयं भगवंत असल्यामुळे माफ करा, तर तिथं भीष्म पितामह पण बलरामचे चरण स्पर्श करतात. मग हे औपचारिकता किंवा एकमेकांची भेट झाल्यानंतर किंवा एकमेकांचं सेम कुशल जे आहे ती चौकशी विचारपूस झाल्यानंतर मग बलरामजी आता त्यांच्याशी बोलू लागतात कौरवांशी. मग आता बलरामजी काय म्हणतात बघा. मग आता बलरामजी कौरवांशी जे बोलत आहेत मग त्याच्यामध्ये भीष्म पितामह तिथं उपस्थित होते का नाही आता ते वर्णन नाही, नतमस्तक केलेले आहेत हे वर्णन आहे. कदाचित भीष्म पितामह निघून गेले असतील. का? कारण आता जी पुढची चर्चा होणार आहे त्याच्यामध्ये कौरवांचा जरा वेगळाच भाव आपल्याला दिसून येतो. मग आपण थोडं वाचून दाखवू, आपल्याला म्हणजे कळेल की बलरामजी काय म्हणतायत आणि कौरवगण आहेत ते काय म्हणतात. मग बलरामजी आता कौरवगणांना म्हणतायत, तर ते म्हणतात, उग्रसेन महाराज आमचे स्वामी आणि राजाधिराज आहेत. त्यांनी तुम्हाला जी आज्ञा दिलेली आहे ती तुम्ही शांत चित्ताने ऐकून तिचे विलंब न करता पालन करावे. तर बलरामजी असं म्हणतात की उग्रसेन राजा म्हणजे कोण आहेत? हे द्वारकेचे राजा आहेत. तर ते म्हणतात की उग्रसेन महाराज आमचे स्वामी आहेत, आमचे राजा आहेत द्वारकेचे, आणि त्यांनी जी आज्ञा दिलेली आहे ती तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्या आणि त्याचं विनाविलंब पालन करा, असं बलरामजी म्हणतात. म्हणजे आपल्याला वाटतं की बलरामजी तर थोडं म्हणजे मध्यस्थ करायला गेलो, परंतु बलरामजी पण इथं आज्ञा दिलेले अशा पद्धतीने बोलत आहेत. तर हे काही चुकीचं आहे का असं वाटेल आपल्याला, परंतु नाही. कारण बलरामजी भगवंत असले तरी पण ते भगवंत आहेत, पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, परंतु एक क्षत्रिय पण आहेत मनुष्य रूपामध्ये आणि क्षत्रियांच्या प्रमाणेच ते क्षत्रिय धर्म निभावत आहेत. कारण क्षत्रिय एकदा त्यावेळेचे जे क्षत्रियांचा होता तर तो दुसरीकडे कुठे गेला असेल तर त्यांनी तिथं भिक्षा मागायची नसते किंवा विनंती करायची नसते, असं क्षत्रियांचा धर्म आहे. त्यांनी आपल्या सामर्थ्याच्या द्वारे त्यांना आज्ञा करायची असते, अन्यथा ते आज्ञेचं पालन नाही झालं तर त्यांचे युद्ध करून त्यांना पराभूत करून त्यांच्याकडून ते करून घ्यायचं असतं. तर हे क्षत्रियांचा तो धर्म होता आणि त्यामुळे
बलरामजींना सर्वांवर प्रेम आहे, परंतु एक क्षत्रियाच्या धर्माप्रमाणे त्यांनी काय केलं, कौरवांना असं म्हटले की उग्रसेन महाराजांची आज्ञा आहे आणि तुम्ही काय करा, ती लगेच पालन करा. ती आज्ञा म्हणजे काय, की तुम्ही लोकांनी काय केलेलं आहे, अधार्मिक पद्धतीने आमचा जो पुत्र आहे त्या पुत्राला तुम्ही पराभूत करून बंदी बनवलेला आहे आणि तुम्ही काय करा, त्या आमच्या पुत्राला लगेच तुम्ही मुक्त करून आम्हाला म्हणजे परत करा त्यांच्या पत्नीसोबत. तर अशी उग्रसेन महाराजांची आज्ञा आहे आणि ती तुम्ही पूर्ण करा असं ते म्हणतात. आणि हे पण म्हणतात की तुम्ही अधर्मानुसार त्याला बंदी बनवलेला आहे. आणि पुढे काय म्हणतात की जर तुम्ही माझ्या म्हणजे मुलाला, म्हणजे कारण बलरामजींचा पण तो एक मुलगाप्रमाणेच आहे, कृष्णाचा मुलगा असल्यामुळे, तर आमचा जो पुत्र आहे त्या पुत्राला तुम्ही लगेच आम्हाला परत कराल तर तुम्ही जे काही चुकीच्या गोष्टी केलेल्या आहात, अधर्म केलेला आहात, मी काय करेन, त्याला माफ करेन, आम्ही तो सहन करेन, त्याच्यावर बद्दल काही आम्ही कारवाई किंवा त्याच्या बदल्यात आम्ही काही करणार नाही, असं बलरामी त्यांना बोलतात. आणि बलरामी बोलताना पण एकदम त्यांच्या बोलण्यामध्ये फार सामर्थ्य, धैर्य आणि शौर्यपूर्ण त्यांचे शब्द होते. आणि वास्तविक भगवंतांच्या बलरामजींच्या दिव्य शक्तीस हे अनुरूपच होतं, बलरामजीने असं बोलणं किंवा आज्ञा देणं. परंतु कौरवगण जे होते ते जेव्हा बलरामजींचे असे शब्द ऐकतात तर ते फार क्रोधित होतात आणि क्रोधित होऊन ते बलरामजींना उलट बोलू लागतात. काय बोलू लागतात पहा, मग जे काही कौरव बोलत आहेत तर याच्यामध्ये हा उल्लेख नाही की त्या कौरवगणामध्ये कोण कोण होते. तर निश्चित आपण हे जे कौरवगण बोलत आहे याच्यावरून कळू शकते की दुर्योधन तर तिथं नसणार आहे, कारण दुर्योधन आणि बलरामजींच्या मध्ये फार प्रेम होतं, तर दुर्योधन असे बोलला नसणार आहे. किंवा भीष्म पितामह पण तिथं नसणार आहेत, कदाचित भीष्म पितामह दुर्योधन आले होते ते निघून गेले असणार आहेत. आणि बाकीचे जे कौरवगण होते, दुर्योधनाचे इतर भाऊ, त्यांच्यापैकी काही जण असू शकतील. मग आता हे कौरवगण काय म्हणू लागतात पहा, फार उद्धतपणे बलरामजींची बोलू लागतात. ते म्हणतात, कारण बलरामजी अशा पद्धतीने आज्ञात्मक बोलल्यामुळे त्यांना फार ते त्यांच्या अहंकाराला दुखावलं गेलं आणि ते म्हणू लागतात, अहो केवढे मोठे आश्चर्य आहे पहा. ते स्वतःशीच म्हणू लागते एकमेकात, किती मोठं आश्चर्य आहे पहा. काय आश्चर्य आहे, खरोखरच काळाची गती अनुलग्नीय किंवा विचित्र आहे. म्हणजे काळाची गती किती विचित्र आहे पहा. आणि विचित्र म्हणजे काय, पुढे म्हणतात की काय होत आहे पहा, काळाची गती इतकी विचित्र झालेली आहे की पायातले जे वाहन आहेत ते वाहन डोक्यावर बसू पाहत आहेत, असं ते म्हणतात बलरामजीच्या समोर. म्हणजे किती मोठा उद्धतपणा आहे त्या कौरवांचा. मग हे जे म्हणत आहेत पायाचे वाहन डोक्यावर बसू पाहत आहेत, म्हणजे ते जे यादवगण आहेत त्यांना कोणाची उपमा, कशाची उपमा देत आहेत, ते पायातल्या वाहनाची उपमा देत आहेत यादवगणांना. म्हणजे यादवगण कौरवांच्या समोर कसे आहेत, पायातल्या वाहनाप्रमाणे, म्हणजे चप्पलाप्रमाणे आहेत. आणि पायातलं चप्पल एखाद्या वेळेला डोक्यावर बसू पाहतं, तशा पद्धतीने ही गोष्ट होत आहे. का, कारण हे जे यादवगण आहेत हे यादवगण आमच्यापेक्षा किती निम्न आहेत आणि आम्ही त्यांच्यासोबत संबंध जुळवला आणि म्हणून संबंधी बनल्यामुळे आम्ही त्यांना आमच्या समान स्थान दिलं, परंतु हे काय करत आहेत, त्याचा दुरुपयोग करत आहेत, असं कौरवगण म्हणू लागले. का, कारण यादव आणि कौरवांमध्ये पहिला संबंध नव्हता, परंतु कुंती महाराणींनी पांडू महाराजांचा विवाह झाल्यानंतर मग त्यांचा संबंध जुळला होता. आणि खरोखर कृष्ण आणि बलराम यादवांच्या मध्ये जन्म घेण्याच्या अगोदर यादवगण हे कौरवांच्या दृष्टिकोनातून फार निम्नच होते. निम्न कोणत्या दृष्टिकोनातून होते, एक तर आपण सांगितलेलं आहे, काही दिवसापूर्वी बोललेलं आहे की ययाती महाराज जे होते त्या ययाती महाराजांचे 2 पुत्र होते आणि त्यांनी हे वरदान किंवा शाप दिला होता. कारण ययाती महाराजांना जेव्हा, आपण तो मोठा प्रसंग आहे तो पूर्ण नाही सांगणार, पण तो ययाती महाराजांनी जेव्हा आपल्या मुलाच्या कडून आपलं वृद्धत्व, म्हातारपण बदलण्याची इच्छा होती त्यांना, तेव्हा यादवाचे जे पूर्वज होते त्यांना पुरू म्हणलं जातं, तर पुरू त्यावेळेला मना करतात. परंतु दुसरा पुत्र होता ययाती, त्याचं नाव होतं कुरू, तर कुरू तयार होतो. मग त्यावेळेला ययातीने काय केलं होतं की कुरूनी माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणजे होकार दिला, म्हणून कुरूला राजा बनवतात ययाती त्याच्यानंतरचा. आणि पुरूला काय म्हणतात, पुरूला एक प्रकारे शाप देतात की तू वडिलांची आज्ञा किंवा वडिलांची इच्छा पूर्ण केली नाहीस म्हणून तुला राजा कधी बनता येणार नाही, अशा पद्धतीने पुरूला त्याने शाप दिला होता. आणि पुरूला राजा बनायचं पण नव्हतं, कारण पुरू हा एक आत्मसाक्षात्कारी व्यक्ती होता आणि त्याला आध्यात्मिक
म्हणजे आध्यात्मिक ध्येय प्राप्त करण्यासाठीच आपलं जीवन समर्पित करायचं होतं आणि त्यामुळे त्यांनी आपल्या वडिलांना नकार दिला होता त्यांचं वृद्धत्व बदलण्यासाठी. का? कारण तरुण वयामध्ये भगवंताची भक्ती करणं, साधना करणं हे सोपं असतं आणि आपल्या वडिलांच्या सोबत मी जर म्हातारपण चेंज केलं तर म्हातारपणी मी भक्ती करू शकणार नाही, म्हणून पुरूंनी नकार दिला होता. त्यामुळे पुरूंनी नकार देणं पण चुकीचं नव्हतं, परंतु पुरूला तसा ययातीकडून शाप मिळाला होता आणि म्हणून हे यादवगण आहेत हे पुरूच्या वंशजामध्ये आलेले आहेत आणि जे कौरवगण आहेत हे कुरुच्या वंशामध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे कुरु वंशच राजा बनत होता आणि त्यांचं सामर्थ्य पण तेवढं असंच होतं. आणि कौरव काय करायचे, कुरुच्या वंशामधले जे भीष्म पितामह होते किंवा त्यांच्या अगोदर शंतनू होते, त्यांच्या अगोदर जे जे पण कोणी राजा होऊन गेलेले आहेत ते इतके सामर्थ्यशाली असायचे की ते आपल्या शक्तीने पूर्ण पृथ्वीला अधीन बनवून चक्रवर्ती सम्राट बनायचे पूर्ण पृथ्वीचे आणि पूर्ण पृथ्वीवरल्या राजांना अधीन बनवलं जायचं आणि त्याच्यामध्ये यादवगण पण मग कौरवांच्या अधीनच असत होते. आणि मग यादवांमधल्या कुंती महाराणीचा विवाह पांडूची झाल्यामुळे मग कौरवांनी थोडं त्यांना मग आणि विशेष स्थान प्राप्त झालं यादवांना. परंतु हे केव्हापर्यंत होतं, जोपर्यंत कृष्ण बलराम यादवांच्या मध्ये जन्म घेतले नव्हते तोपर्यंत. परंतु कृष्ण बलराम त्या यादवांच्या कुळामध्ये जन्म घेतल्यामुळे काय झालं होतं, त्यामुळेच आता हा यादव कुळ कौरवांपेक्षा पण श्रेष्ठ बनला होता, मग आध्यात्मिक दृष्ट्या पण आणि शक्तीच्या दृष्टिकोनातून पण. मग भलेही हस्तिनापूरचे जे राजा होता तो चक्रवर्ती राजा म्हणून घेत असतील, परंतु यादवगण आता कृष्ण आणि बलरामजींच्यामुळे कौरवांपेक्षा श्रेष्ठ बनले होते आणि म्हणून तर बलरामजींनी त्यांना आज्ञा दिली की तुम्ही त्यांना काय करा, आमच्यासमोर प्रस्तुत करा. परंतु कौरवांना अजूनही काय वाटत होतं, नाही आम्हीच चक्रवर्ती राजा आहोत किंवा आमच्यापेक्षा शक्तिशाली कोणी नाही आहेत आणि यादवगण तर आमच्या अधीन असणारे राजा आहेत आणि ह्यांच्याशी आम्ही संबंध स्थापित केला म्हणून तर यांना थोडं आमच्या समान स्थान प्राप्त झालं, परंतु हे काय करत आहेत, त्याचा दुरुपयोग करत आहेत. आणि अशा पद्धतीने ते काय करू लागले, बलरामजींच्या समोर म्हणू लागले. आणि पुरू जे राजा होते त्यांना मग हा भगवंतांनीच वरदान दिलं होतं की पुरू राजा भगवंतांचे फार श्रेष्ठ भक्त होते आणि मग ते म्हणतात की ठीक आहे, भगवंत म्हणतात पुरू राजाला की तुझ्या वडिलांकडून तुला राज्य मिळालं नाही, परंतु तू माझी एवढी श्रेष्ठ भक्ती करतोस म्हणून काय होईल, पुढं भविष्यामध्ये तुझ्याच वंशामध्ये मी काय करेन, जन्म घेईन. आणि म्हणून कृष्ण ह्या यादव कुलामध्ये जन्म घेतले होते जो पुरूचा वंशज होता आणि जे कौरव होते ते कुरुचा वंशज होता. मग कुरु आणि पुरू हे दोन पुत्र होते ययातीचे आणि त्यामुळे हे काय करतायत, कौरवगण बलरामजींचा अपमान करत आहेत, कारण बलरामजी हे यादवांचे मधले होते. आणि पुढे काय पाहतात बघा की पुढे काय म्हणतात ते कौरवगण की तुम्हाला वास्तविक जे राज चिन्ह आहेत, म्हणजे एका राजाचे जे चिन्ह असतात कोणकोणते असतात, चामर आहे, शंख आहे, श्वेतपत्र आहे किंवा सिंहासन आहे, तर हे राजांना दिलेले काही विशेष मान असतात. मग त्यावेळेला काय होतं की जे एक चक्रवर्ती राजा असतात त्यांच्याकडे ह्या सर्व गोष्टी असतात, बाकी त्यांच्या अधीन असणाऱ्या राजाकडे ह्या सर्व गोष्टी नसत होत्या. मग त्यातल्या काही गोष्टी त्या अधीन असणाऱ्या राजाला त्या चक्रवर्ती राजाकडून मान्य करून दिल्या जायच्या. मग त्याच्यामध्ये काही जणांना सिंहासन दिलेलं आहे, काही जणांना श्वेतपत्र दिलेलं आहे किंवा काही जणांना चामर, शंख असे काही वेगवेगळे जे राजाचे विशेष प्रतीक असतात ते प्रतीक त्यांच्या तिथीनुसार दिले जायचे. परंतु यादवगण जे होते ते कौरवांशी संबंधित बनल्यामुळे मग कौरवांच्या अनुमतीने यादवगण पण ह्या सर्व गोष्टी आता वापरत होते. सिंहासन आहे, चामर आहे किंवा जे काही सिंहासनावर असणारे जे छत्र आहे ह्या सर्व गोष्टी ते पण वापरत होते. मग हे कौरव त्याचा उल्लेख करून म्हणू लागतात की पहा, या यादवांची काही पात्रता नाही की हे राजचिन्ह धारण करण्याची, परंतु आम्ही त्यांच्यावर कृपा करून आमचे संबंधित बनले म्हणून त्यांना ही सर्व राजचिन्ह वापरण्याची अनुमती दिली. परंतु हे काय करतायत, आमच्यावरच आता पुन्हा काय करतायत, म्हणजे प्रतिक्रिया म्हणजे आमच्या विरोधात कार्य करून आम्हाला आता आज्ञा देण्याचा प्रयत्न करतायत. पहा किती मोठं हे म्हणजे विचित्र कार्य घडत आहे, असं कौरवगण म्हणू लागतात. आणि पुढे तर आणि काय म्हणतात पहा की जसं सापाला एखादा व्यक्ती जर सापाला दूध पाजत असेल तर काय होतं की काही कालावधीनंतर तो सापच त्या दूध पाजणाऱ्या व्यक्तीसाठी त्रासदायक बनतो, कारण साप जीवच तसा आहे. तर हे कौरवगण यादवांची आणि बलरामजींची तुलना त्या सापाबरोबर करू लागतात. किती मूर्ख आहेत पहा. आणि ते म्हणतात त्याचप्रमाणे यादवांना आम्ही काही राजचिन्ह दिली, परंतु हे काय करतायत, उलट
आमच्यावरच आता काय करतायत, आज्ञा देण्याचा प्रयत्न करतायत असं म्हणतायत. यास्तव ती म्हणतात, यास्तव त्यांना आजपर्यंत जी काय आपण राजचिन्ह दिलेले आहेत तेवढी आता पुरे झाली. आमच्या कृपेने उत्कर्षात आलेले यादव आता निर्लज्जपणे आम्हालाच आज्ञा देऊ पाहत आहेत. म्हणजे हे यादव आता किती निर्लज्ज झालेले आहेत पहा, की आम्ही त्यांना सर्व चिन्ह दिली, अनुमती दिली आणि तेच आम्हाला आता आज्ञा देण्याचा प्रयत्न करतायत असं ते म्हणू लागले कौरवगण. आणि पुढे आणि म्हणतात की पहा आमच्या कौरवांच्या मध्ये कोण कोण आहेत, भीष्म पितामह आहेत, द्रोणाचार्य आहेत, कर्ण आहे, अर्जुन आहेत, कारण अर्जुन पण त्यावेळेला अजून काही युद्ध झालं नव्हतं आणि त्यामुळे त्या कौरव वंशामध्येच गणले जात होते. मग हे सर्व एवढे फार सामर्थ्यशाली योद्धा कौरवांच्या मध्ये आहेत आणि त्यामुळे देवी देवता पण कौरवांना भयभीत होतात. एखादी गोष्ट जर कौरवांनी देवी देवतांना दिली नाही तर ते देवी देवता कौरवांकडून जबरदस्तीने घेऊ शकत नाहीत. एवढं सामर्थ्य कौरवांचं आहे. परंतु यादवगण बघा किती मूर्ख आहेत की आम्हाला आज्ञा देऊ पाहत आहेत. आणि अशा पद्धतीने भरपूर तिथं काही वेगवेगळे बोलून बलरामजींना पण अपमानित करतात आणि यादवांना पण अपमानित करतात. आणि एक प्रकारे तिथं कृष्णाचा पण अपमान आहे, कारण यादवांच्या मध्ये कृष्ण पण येतात. मग हे फक्त जे बोल आहेत हे फक्त उग्रसेन राजाला नाही तर कृष्ण, बलराम, वसुदेव सर्वांसाठी आहे ते. आणि हे ऐकल्यानंतर बलरामजी फार क्रोधित होतात. त्याच्या अगोदर सुखदेव गोस्वामी हा सर्व प्रसंग सांगत असताना परीक्षित महाराजांना म्हणतात की हे परीक्षित महाराज, हे जे कौरव होते काय झाले होते ते म्हणतात, आपला उच्च जन्म, सामर्थ्यवान नातलग आणि ऐश्वर्याने पूर्णपणे अहंकारी झालेले ते असभ्य कौरव याप्रमाणे बलरामाशी कठोर भाषण करून आपल्या नगरीत परतले. मग अशा पद्धतीने फार कठोर बोलून बलरामजींना ते आपल्या नगरीमध्ये जातात. हे का बोलले कठोर, तर सुखदेव गोस्वामी म्हणतात की त्यांना उच्च कुलामध्ये जन्म झाल्याचा अहंकार झाला होता, की कौरवांचा वंशज किती श्रेष्ठ वंशज आहे, त्याच्यामध्ये आम्ही जन्मलेला आहे. दुसरं म्हणजे सामर्थ्यवान नातलग, कारण कौरवांमधले जे योद्धा होते ते किती सामर्थ्यवान होते. त्याच्यामध्ये भीष्म पितामह आहेत, द्रोणाचार्य आहे, अर्जुन आहे, कर्ण आहे, तर हे सगळे कौरवांचेच होते आणि त्यामुळे पण त्यांना अहंकार झाला होता. आणि पूर्ण जगामध्ये सर्वात ऐश्वर्यशाली हे राज्य होतं, कारण एक चक्रवर्ती राजा असल्यामुळे सर्व मांडलिक राजा त्यांना कर पुरवत होते. आणि या सर्व ऐश्वर्यामुळे, सामर्थ्यामुळे, उच्च जन्मामुळे हे अहंकारी बनले होते. आणि इतके अहंकारी बनले की ते बलरामजींचा पण त्यांनी अपमान केला. बलरामजीशी असं कठोर बोलून ते नगरामध्ये निघून गेले. परंतु काय झालं की बलरामजी हे जेव्हा सर्व ऐकत होते त्यावेळेला काही बोलले नाहीत, कारण त्यांच्या हृदयामध्ये एवढा क्रोध उपावून येत होता. त्या क्रोधालाच ते म्हणजे एक प्रकारे संयमित करण्याचा प्रयत्न करत होते. आणि जेव्हा हे सर्व कौरवगण नगरामध्ये निघून जातात तेव्हा हे काय करतात, म्हणजे जे बलराम जे आहेत त्यांची स्थिती काय होते ते पण सांगितलेलं आहे की कौरवांचा दुष्ट स्वभाव पाहून आणि त्यांचे कठोर शब्द ऐकून भगवान बलराम क्रोधाविष्ट झाले. त्यांची ती भयंकर अशी संतप्त मुखचर्या पाहणे केवळ अशक्य होते. मग त्यांच्या मुखावर एवढा क्रोध आला होता की एखाद्या व्यक्तीला त्यांच्या मुखाकडे पाहणं पण होत नव्हतं, एवढं क्रोधमय त्यांचं मुख बनलं होतं. आणि त्या क्रोधामध्ये बलरामजी मोठमोठ्याने हसू लागले. कोणावर हसू लागले, या कौरवांच्या मूर्खतेवर हसू लागले. आणि हसत हसत बलरामजी काय म्हणतात पहा, बलराम म्हणतात, आता कौरवगण निघून गेलेले आहेत आणि बलरामजी त्यांच्यासोबत जे काही थोडे वयस्कर ब्राह्मण आले होते किंवा वयस्कर यादवगण आले होते, उद्धवजी होते, त्यांच्याशी बोलू लागतात आणि म्हणतात, हे दुर्जन निश्चितच, हे दुर्जन म्हणजे कौरवगण, हे दुर्जन पुरुष निश्चितच नाना प्रकारच्या मदाने इतके अहंकारी झालेले आहेत की त्यांना शांतीची मुळीच इच्छा नाही. यास्तव पशुवर काठीचा प्रयोग करूनच त्यांना नियंत्रणात ठेवता येते. त्याप्रमाणे उर्मट कौरवांना शांत करण्यासाठी दंड हा एकच उपाय आहे. तर बलरामजी म्हणतात की हे इतके उर्मट झालेले आहेत आणि आपल्या ऐश्वर्याने इतके अहंकारी बनलेले आहेत की जसं एखाद्या पशुला नियंत्रित करण्यासाठी त्याला प्रेमाने बोलून पशु कधी नियंत्रित होत नाही, त्याला काठीनेच नियंत्रित करावं लागतं. तशा पद्धतीने ह्या उर्मट कौरवांना दंड देऊनच आपण काय करू शकतो, नियंत्रित करू शकतो, असं बलरामजी म्हणू लागले. आणि पुढे काय म्हणतात पहा, बलरामजी जे बोलत आहेत हे एक
अहंकारी व्यक्तीचं बोलणं नाही, ही वास्तविकता आहे किंवा सत्यता आहे भगवंतांची, बलरामजींची किंवा कृष्णांची, है ना. आणि शास्त्रामध्ये कुठं पण जेव्हा स्वयं भगवंत किंवा भगवंतांचे शुद्ध भक्त असं अहंकाराने बोलत आहेत असं जेव्हा आपल्याला वाटतं किंवा कुठं असे वर्णन आलेलं आहे, तर तो आपण समजून घ्यायचा तो अहंकार नाहीये, ती वास्तविकता आहे, सत्यता आहे. आणि ती सत्यता भगवंत भक्तांच्याच कल्याणासाठी सांगत असतात. मग इथं काय म्हणतात बाबा बलरामजी, अहो कौरवांचा अपराध पाहून यादव क्रोध संतप्त झाले होते आणि कृष्णालाही राग आला होता. म्हणजे यादवांनी जे सांबाला बंदी बनवून हे कार्य केलं होतं, त्यामुळे माफ करा, कौरवांनी सांबाला बंदी बनवून हे कार्य केलं होतं, त्या कार्यामुळे यादवगण फार संतप्त झाले होते आणि कृष्णाला पण फार राग आला होता. पण मी काय केलं, मी त्या सर्वांना शांत केलं, यादवगणांना शांत करून कौरवांचे कल्याण करावे या हेतूने येथे आलो होतो. तथापि हे कौरव इतके मंदमती आणि कलहाची आवड असणारे आणि दुष्ट स्वभावी आहेत की त्यांनी वारंवार माझा अपमान केला. केवळ अहंकाराच्या आहारी जाऊनच त्यांनी माझ्याशी कठोर भाषण केले आहे. आणि पुढे म्हणतात, बलरामजी म्हणतात, अरे उग्रसेन महाराज भोज, ऋष्णी आणि अंधक या कुळाचे अधिपती असून इंद्रासारखे लोकही त्यांच्या आज्ञेचे पालन करतात. असे असताना ते आज्ञा देण्यास अयोग्य आहेत काय? मग हे उग्रसेन महाराज एवढे शक्तिशाली आहेत की इंद्रासारखे लोक ही त्यांच्या म्हणजे देवी देवता पण त्यांच्या आज्ञेचे पालन करतात आणि ते आज्ञा देण्यास योग्य नाही असं कौरव म्हणतायत. अशा पद्धतीने बलरामजी स्वतःशीच बोलतायत किंवा सर्वांना बोलतायत. म्हणजे का? कारण उग्रसेन महाराज त्या ठिकाणी एवढे सामर्थ्यशाली नव्हते, परंतु उग्रसेन महाराजांच्या सोबत कृष्ण बलराम आहेत म्हणून उग्रसेन महाराज एवढे सामर्थ्यशाली बनले होते. आणि देवी देवता पण मग द्वारकेमध्ये येऊन त्यांना प्रणाम करायचे, त्यांच्या आज्ञेचं पालन करायचे. आणि त्याचं स्मरण इथं बलरामजी करतायत. आणि पुढे म्हणतात, ज्या श्रीकृष्णाने सुधर्मा नावाची देवसभाही अधीन करून घेतली आणि ज्याने आपल्या आनंदासाठी देवांचा पारिजात वृक्ष हिरावून आणला, तो सिंहासनावर बसण्यास योग्य नाही काय? मग कृष्ण एवढा बलशाली आहे, त्यांनी सुधर्मा सभा आणली देवतांकडून हिसकावून किंवा पारिजाताचं वृक्ष आणलं, त्यावेळेला सर्व देवी देवतांना हरवलं त्यांनी, आणि हा कृष्ण सिंहासनावर बसण्यासाठी पात्र नाही काय? तर अशा पद्धतीने बलरामजी म्हणतात. का? कारण कौरव काय म्हणत होते, यादवगण सिंहासनावर बसण्यासाठी योग्य नाहीत असं म्हणत होते. पण तिथं म्हणतायत कृष्ण नाहीत का, मग कृष्ण पात्र नाहीये असं तुमचं म्हणणं आहे का, असं बलरामजी म्हणतायत. आणि पुढे म्हणतात की कृष्ण जे आहेत ते पूर्ण विश्वासे स्वामी आहेत आणि स्वयं लक्ष्मी माता त्यांचे चरण प्रक्षालन करते, त्यांची उपासना करते. आणि अशा लक्ष्मीपती जे कृष्ण आहेत, त्या कृष्णाला या भौतिक जगाच्या राजाची जी चिन्ह असतात ते धारण करण्यासाठी कौरवांच्या अनुमतीची आवश्यकता आहे का, असं बलरामजी म्हणू लागतात. कारण ते काय म्हणत होते कौरवगण की यादवांना आम्ही अनुमती दिलेली आहे राजचिन्ह धारण करण्यासाठी. ते म्हणतात की कृष्ण हे लक्ष्मीचे पती आहेत आणि त्यांना राजचिन्ह धारण करायला या कौरवांची अनुमती लागते का आता, अशापर्यंत बलरामजी म्हणतात. आणि पुढं काय पाहतात म्हणतात पहा, म्हणजे कृष्णांचा आता स्तुती करत आहेत, कारण कृष्णांचा इथं अपमान झालेला आहे आणि बलरामजींना तो फार म्हणजे चुकीचा वाटला किंवा त्यांच्या हृदयाला फार तो आहट झालेला आहे. आणि त्यामुळे ते म्हणतात सर्व तीर्थक्षेत्रांच्या पावित्र्याचे उगमस्थान म्हणजे श्रीकृष्णाच्या चरण कमलाची धूळ आहे आणि श्रेष्ठ देवही त्यांच्या धुळीची उपासना करतात. सर्व लोकपाल कृष्णाच्या सेवेमध्ये रत असतात आणि त्याची चरणधूळ आपल्या मुकुटावर अव्याहतपणे धारण करून घेण्यातच स्वतःला धन्य मानतात. शंकर, ब्रह्मदेव, लक्ष्मी देवी आणि मी सुद्धा त्यांच्या अंशाशही अंश आहोत. मग आता इथं वास्तविक भगवताच प्रकट करतायत बलरामजी, कारण शंकर शिवजी आहेत, ब्रह्माजी आहेत, लक्ष्मी माता आहे, किंवा मी पण म्हणतात बलरामजी म्हणजे मी, बलरामजी म्हणजे शेषनाग आहेत. तर बलरामजी म्हणतात हे लक्ष्मी, शिवजी किंवा शंकरजी किंवा मी पण त्या कृष्णाच्या अंशाचा पण अंश आहोत आणि आम्ही त्यांच्या चरणरज आम्ही काय करतो, त्यांची चरणरज काळजीपूर्वक आमच्या मस्तकी धारण करतो. असे असूनही कृष्ण राज चिन्हाचा उपभोग घेण्यास तथा राज सिंहासनावर बसण्यात पात्र नाही काय? मग एवढं असून पण हे काय म्हणतायत, कृष्ण राज सिंहासनावर बसण्यासाठी पात्र नाही असे कौरव म्हणतायत. एवढी ह्यांची हिंमत झाली किंवा एवढा यांचा काय झाला
अहंकार वाढलेला आहे असं बलरामजी म्हणतात. पुढे आणि काय म्हणतात बघा. आणि पुढे हे म्हणतात की पहा हे कौरव मूर्ख काय झाले ते आम्हाला काय म्हणतात एका पादत्राणाची म्हणजे चपलाची उपमा देत आहेत आणि स्वतःला मात्र काय करतायत एका मस्तकावर असणाऱ्या मुकुटाची उपमा देत आहेत आणि एवढ्या पद्धतीने ते उर्मट आणि उद्धत झालेले आहेत असं ते म्हणू लागतात. आणि पुढे आणि काय म्हणतात मी का वाचून दाखवत आहे की पहा बलरामजी किती क्रोधित झाले त्याच्यावरून आपल्याला कळतं. तर पुढे म्हणतात अहो मद्य पिऊन उन्मत्त झालेल्या लोकांप्रमाणे हे अहंकारी कौरव सत्ता सामर्थ्याने उन्मत्त होऊन विसंगत बोलणे बोलू लागले आहेत. तर कोणता समर्थ शासक ते सहन करू शकेल. मग असं एकदम क्रोधाने बोलून बलरामजी काय करतात एकदम उभे राहतात आणखीन एकदम क्रोधाने आणि पुढे म्हणतात आज मी संपूर्ण पृथ्वीस कौरवरहित करून टाकेन एकदम क्रोधाने म्हणतात आणि लगेच आपल्या नांगराला आवाहन करतात. बलरामजीचे फार प्रिय शस्त्र आहे ते म्हणजे काय नांगर आणि आपल्या नांगराला आवाहन करतात आणि बलरामजी एकदम क्रोधाने उभा राहिला आणि त्यांच्या हातामध्ये आता नांगर प्रकट झालेला आहे आणि बलरामजी आता त्यांचा आवेश एवढा भीषण झाला होता की आता जणू काही पूर्ण सृष्टीला ते काय करतील नष्ट करतील एवढ्या क्रोधामध्ये ते आले होते. आणि वास्तविक त्यांचं सामर्थ्य पण आहे कारण हेच बलरामजी शेष नागाच्या रूपामध्ये पूर्ण पृथ्वीला पूर्ण ब्रह्मांडाला आपल्या फणावर धारण करतात. आणि जेव्हा महाप्रलय होतो तेव्हा काय होतं की हेच बलरामजी शेष नागाच्या रूपात त्यांच्या मुखातून अग्नी प्रकट होऊ लागते आणि त्या अग्नीच्या द्वारेच पूर्ण सृष्टी काय होते जळून भस्म होते किंवा प्रलय होतो असं म्हणलेलं आहे. तर ही बलरामजीची शक्ती आहे आणि त्या बलरामच्या समोर ह्या कौरवाने अशा पद्धतीने यादवांचा आणि कृष्णांचा अपमान केलेला आहे. आणि बलरामजींचं सर्वात मुख्य गोष्ट काय आहे की कृष्णांवर फार प्रेम आहे. ते कृष्णांबद्दल कधीही कोणी अपमान केलेला किंवा त्यांना त्रास दिलेला काही बोललेला ते कधी सहन करत नाही. मग इथं जे कौरवगण बोलले होते ते अप्रत्यक्षपणे कृष्णांबद्दल पण बोलले होते आणि त्यामुळेच बलरामजी फार क्रोधित झाले. म्हणून तर आपण पाहिलं 2-3 श्लोकामध्ये की ते म्हणतात की कृष्ण एवढे लक्ष्मीचे पती आहेत, सर्व देवी देवता त्यांचे अंश आहेत आणि त्या कृष्णांना राजचिन्हाचा अधिकार नाही असं कौरव म्हणतायत असं म्हणून ते क्रोधित होतात. आणि काय करतात तो जो नांगर आहे तो नांगर जोरात आकाशामध्ये उगारतात आणि उगारून जोरात एकदम त्या हस्तिनापूरच्या त्या बाहेरच्या बाजूलाच जमिनीवर धाड दिशी जोरात आवाज करत त्या नांगराला खाली मारतात जमिनीवर. आणि जसं त्या नांगराचा आघात जमिनीवर होतो तसं काय होतं ती जी हस्तिनापूर शहर आहे पूर्ण नगर ते पूर्णतः पृथ्वीपासून विलगच होतं. म्हणजे विचार करा काय शक्ती आहे बलरामजींची. जसं आपण शेती लोक भक्तांनी काही शेतीची कामं केली असतील आपण पाहिलं असेल की शेतामध्ये जेव्हा नांगर चालवला जातो शेतकऱ्यांच्या द्वारे तर नांगर सुरू करण्याच्या अगोदर शेती नॉर्मल असते प्लेन असते शेती जमीन. परंतु नांगर जेव्हा बैलांच्या द्वारे ओढला जातो नांगर जमिनीमध्ये घुसतो तेव्हा काय होतं जेव्हा नांगर वर येतो तर जमिनीतलं काही माती वर घेऊन येतो त्याला आपण ढेकळ म्हणतो ग्रामीण भाषेमध्ये. म्हणजे ढेकू कसा असतो की एक मातीचा गुच्छा असतो असा परंतु तो ढेकळ अशा पद्धतीने बाहेर येतो की तो पूर्णतः जमिनीपासून वेगळाच होतो. त्या ढेकळाला आपण आपल्या हातामध्ये घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने ते जमिनीचा एक भाग काय झाला जमिनीपासून त्या नांगराने वेगळा केला गेला. तर तशा पद्धतीने बलरामजीने इथं काय केलं एक छोटासा ढेकूळसारखं नाही पूर्ण हस्तिनापूर नगर म्हणजे विचार करा किती भव्य ते नगर होतं त्या नगरालाच आपल्या नांगराने पृथ्वीपासून विलग केलं आणि त्या नगराला आपल्या नांगराने गंगा नदीकडे आणू लागले गंगा नदीमध्ये बुडवण्यासाठी. मग आता हस्तिनापूर म्हणजे आत्ताची जी दिल्ली आहे आणि दिल्लीमध्ये तर आता यमुना नदी आहे पण इथं वर्णन आहे गंगा नदीमध्ये. तर आचार्य असं बोलणं कारण सांगतात की वास्तविक यमुना नदी पण एक गंगा नदीचंच एक म्हणजे एक प्रवाह आहे. त्यामुळे कधी कधी शास्त्रामध्ये यमुना नदीला पण गंगा नदीचं नाव म्हणजे नावाने संबोधलं गेलेलं आहे आणि म्हणून इथं गंगा नदीचं नाव आलेलं आहे. म्हणजे वास्तविक यमुना नदी जी आहे त्या नदीमध्येच ते काय करत आहेत ओढून आणत आहेत आणि त्यावेळेला नदीचं पात्र पण फार मोठं होतं आणि त्या हस्तिनापूरलाच त्या नदीमध्ये पूर्णतः बुडवून टाकण्यासाठी ते त्याला ओढू लागले. तर अशा पद्धतीने हे सर्व प्रसंग चालू होता. तर आपण काय करूया आता जरा एक 2-3 मिनिट आपल्याला सूचना द्यायच्या आहेत
परवाच्या कार्यक्रमच्या. त्यामुळे आपण आता इथं थांबूया. आपला जो कथा प्रसंग चालू आहे आणि उद्या हा प्रसंग आपण पूर्ण करू आणि उद्या आपण थोडं भगवद्गीतेबद्दल पण बोलू, भगवद्गीता जयंतीच्या बद्दल. उद्या थोडासा प्रसंग राहील, हा पूर्ण करून भगवद्गीता जयंतीच्या निमित्ताने उद्या काही थोडं आपण चर्चा करू. तर सूचना ह्याच आहेत की परवाचा दिवस आपल्याला माहित आहे की मोक्षदा एकादशीचा दिवस आहे आणि मोक्षदा एकादशीचा दिवस म्हणजेच गीता जयंतीचा दिवस आपण दरवर्षी हा साजरा करतो. त्याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्र या ठिकाणी गीतेचा उपदेश केला होता. तर त्यामुळे आपण गेल्या 1-2 वर्षापासून रोज आपण त्या दिवशी दरवर्षी त्या दिवशी आपण काय करतो, भगवद्गीतेतल्या सर्व श्लोकांचं पठण करतो. तर तसाच कार्यक्रम आपण परवाच्या दिवशी आयोजित केलेला आहे. याची सूचना 1-2-3दा दिलेली आहे आपण. तर पुन्हा एकदा आपल्याला रिमाइंड म्हणून, तर परवाच्या दिवशी सकाळी 6 वाजता आपण हा गीता पठणाचा कार्यक्रम आपल्या सत्संग हॉलमध्ये सुरू करू. तर सर्व भक्तांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हा. थोडं गेल्या काही दिवसापासून थंडी वाढलेली आहे सकाळी, परंतु त्या थंडीमध्ये पण आपण येऊन ते सहभागी झाला तर ते वास्तविक आपलं काय आहे, गंभीरता किंवा एक तपस्यामय कार्य असं म्हणू शकतो आपण, भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी. तर ठीक आहे, आपण रोज जरा थंडीमध्ये एकदम जादा वेळ झोपत असू, त्या झोपेचा आनंद घेत असू, परंतु परवाच्या दिवशी जर आपण लवकर उठून तयार होऊन एक सकाळी 6 वाजता तिथं या. तर 6 वाजता थोडा अंधार पण असतो, परंतु या आपण, काय हरकत नाही. आपले घरचे व्यक्ती मिळून तिने एकत्र या आणि त्यामुळे काही आपल्याला त्रास वाटणार नाही. आणि आपण 6 ते 8 साधारण 2 तास आपल्याला भगवद्गीता वाचण्यासाठी लागतं. तर 6 ते 8 2 तास आपण हे भगवद्गीतांचे श्लोक वाचू आणि खरोखर त्याचा फार आध्यात्मिक लाभ आहे. कारण त्याच दिवशी ह्या गीतेचं प्रकटीकरण भगवंताच्या मुखातून झालेलं आहे. तर त्या दिवशी भगवंताच्या ह्या गीता स्वरूपी ज्ञानाचं पठण करणं, त्याचं तात्पर्य वाचून घेणं किंवा त्याचं पालन करण्यासाठी प्रयत्न करणं, याचा भरपूर आध्यात्मिक लाभ आहे. आणि त्यासाठी आपण थोडं वेळ काढून ते कार्य केलं फार म्हणजे करणं आपलं एक योग्य कर्तव्यच आहे. त्यामुळे सर्व भक्तांना विनंती आहे आणि काही भक्तांना माहीत नसेल तरी आपण सर्वांना सांगा. आणि तसं कोरोनाचा कालावधी चालू आहे, परंतु काही भक्तांची चर्चा करूनच आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे की आपण थोडं त्याचं तिथं पालन करून, तरी सकाळी म्हटल्यानंतर भक्त आपल्या सत्संगला असतात तेवढे नसतात, कमीच भक्त येतात. त्यामुळे आपल्याला काही जादा अडचण येणार नाही आणि आपण त्यावेळेला त्या भगवद्गीतेचं वाचन करून घेऊ. आणि सर्वांनी काय करायचं आहे, आपली आपली भगवद्गीता पण घेऊन यायची आहे सर्वांनी सोबत. कारण भगवद्गीता इथे एक्स्ट्रा नाही आहे जादा आपल्याकडे. आपली आपली वैयक्तिक घेऊन या, म्हणजे जेणेकरून आपल्याला वाचायला काही अडचण येणार नाही. तर ह्या सूचना होत्या. आणि उद्या मग आपण काय करू की हा प्रसंग पूर्ण करून भगवद्गीता जयंतीबद्दल पण आज का म्हणजे याचं काय महत्त्व आहे किंवा गीतेच्या ह्या ज्ञानामुळे आज जगामध्ये कशा पद्धतीने बदल होत आहे, लोकांना लाभ होत आहे, याच्याबद्दल पण उद्या थोडी चर्चा करू. कदाचित परवा दिवशी पण थोडी चर्चा करू. 1-2 दिवस आपण भगवद्गीतेच्या महत्त्वाबद्दल थोडी चर्चा करू. हा प्रसंग पूर्ण केल्यानंतर, जेणेकरून गीता जयंती निमित्ताने आपल्याला गीतेचं आणखी महत्त्व कळून येईल आणि गीता अध्ययन करणं, अभ्यासनं आपण आणखी गंभीरतेने करू शकू. तर ठीक आहे, आपण इथं थांबूया. 1-2 मिनिटं अजून आहेत, परंतु तरी पण आज आता आपण प्रसंग इथं थांबू आणि उद्या नेहमीप्रमाणे आपण 6 वाजता भेटू. तर सर्व भक्तांचं फार फार धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. ठीक आहे. नमस्ते नर सिंहाय. नमस्ते नर सिंहाय. प्रल्हाद लाद दायिने. प्रल्हाद लाद दायिने. हिरण्यकशिपूर्वक्षः. हिरण्यकशिपूर्वक्षः. श्रीलटङ्कनकालये. श्रीलटङ्कनकालये. इतो न सिंगापर तो न सिंगा. इतो न सिंगापर तो न सिंगा.
Toyato yamitato nasinga. Toyato yamitato nasinga. Bahina singa ruda. Hina singa. Bahina singa ruda. Hina singa nara. Singamadim sharanam prapade. Narasimhadim sharanam prapade. Tava kara kamalavare naka adbhuta singha. Dalita hiranyakashipu Tanubinga Vishavaduta Hari Rupa Jagadisha Hare Jaya Jagadisha Hare Jaya Jagadisha Hare Avatara Kamalavare Naka Adbhuta Singha Dalita Hiranyakashipu Tanubinga Vishavaduta Hari Rupa Jagadisha Hare Jaya Jagadisha Hare Jaya Jagadisha Hare Jaya Keshavadhuta Hara Hari Rupa Jagadisha Hare Jaya Jagadisha Hare Jaya Jagadisha Hare Jaya Vigna Vinashaka Nasingade Vigna Vinashaka Nasingade Jaya Vigna Vinashaka Nasingade Vigna Vinashaka Nasingade Jaya Prahlad Maharaj Prahlad Maharaj Prahlad Maharaj Jaya Prahlad Maharaj Jaya Prahlad Maharaj Prahlad Maharaj Prahlad Maharaj Jaya Prahlad Maharaj Prabhupada 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 Jaya Jaya Prabhupada 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 Nitya Gaura Hari Bol Hari Bol Hari Bol Hari Bol Nitya Gaura Hari Bol Hari Bol Hari Bol Hari Bol. भक्ति विघ्न विनाशक भक्तवत्सल श्री नरसिंह भगवान की जय। भक्तराज श्री प्रहलाद महाराज की जय। श्रील प्रभुपाद की जय। निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। हरे कृष्ण।